सर, आज क्रांती दिनानिमित्त आपण देखील अभिवादन करण्यासाठी आलो होता हुतात्म्यांसाठी. काय प्रतिक्रिया द्याल पाहिजे? नाही खरं म्हणजे शक्यतो मी दरवर्षी आम्ही येतोच 9 ऑगस्टला. इथे 84 वर्ष झाली. 9 ऑगस्ट 1942. पण 8 ऑगस्टला जे आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी मिटिंग झाली त्यावेळच्या काँग्रेसची, आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की महात्मा गांधींनी नारा दिला की छोडो भारत, करेंगे या मरेंगे. आणि मोठं आंदोलन जे आहे, खरं म्हणजे असं म्हटलं पाहिजे की ते शेवटचं आंदोलन की ज्यांनी फार मोठा घाव जो आहे इंग्रजांच्या साम्राज्यावर घातला आणि इंग्रजांना जावं लागलं. 8 ते 9च्या रात्री जे आहे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल सगळ्यांना अटका झाल्या. 9 ऑगस्टला होणार काय, परंतु 9 ऑगस्टला अरुणा असफ अली ह्या झेंडा घेऊन या मैदानावर उतरल्या आणि त्यांनी जे आहे स्वातंत्र्याची घोषणा केली, चले जाओची घोषणा केली. त्याच्यानंतर संपूर्ण देशभर आंदोलन सुरू झालं. संपूर्ण देश उठला, पेटला आणि त्यातून जे आहे स्वराज्य, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. तर ते जे हुतात्मे त्या स्वातंत्र्य लढ्यात झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे आहे इथे जो स्तंभ उभारलेला आहे, ह्याच क्रांती मैदानावर जे आहे ती सभा पण ठरलेली होती. आणि म्हणून ह्या सगळ्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी 9 ऑगस्टला सर्व पक्षाचे आम्ही लोक इथे येत असतो. सर, सुप्रिया सुळे जे आहेत त्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या सर्व खासदारांसोबत पंतप्रधानांसोबत बैठक घेणार आहे, कसं बघताय? मी ऐकलं आहे, त्यांनी सांगितलं की आमच्या काही मागण्या आहेत, आमची काही कामं आहेत, त्या कामासाठी जे आहेत आम्ही पंतप्रधानांना भेटणार आहोत असं सुप्रियाताई सुळे म्हणाले. मी ऐकले ते. साहेब, काल ज्यावेळी अमित शहा मुंबईत आले त्यावेळी सुनेत्रा बहिणी उपस्थित नव्हत्या. ज्यावेळी मुख्यमंत्री असतील किंवा मग एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे स्वतः ज्यावेळी उपस्थित होते, काही महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आणि बहिणी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे वेगळी चर्चा सध्या रंगते की नाराज असल्याचं कळत आहे. प्रशांत किशोर यांच्या ज्यावेळी गाठीभेटी झाल्या त्यावरून देखील तर्कवितर्क लावले जातात. मला काही कल्पना नाही त्या सगळ्या गोष्टीची, कारण मी नाशिकला होतो आणि उशिरा येवल्यावरून मी आलो. त्यामुळे नक्की काय झालं किंवा सुनेत्राताईंचे जे अगोदरचे काही कार्यक्रम ठरलेले होते कुठे गेले असतील, मला काहीच कल्पना नाही आहे. सर, तुमच्या पक्षामध्ये दुफळी माजली आहे का? कारण की ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नेतेच तुमच्या पक्षातले दुसऱ्या तिसऱ्या फळीतले आहेत, त्यामुळे पक्षामध्ये सर्व काही आलबेले असं दिसतं. दुफळी वगैरे काही नाही. आमचा पक्ष जे आहे लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे आणि कार्यकर्ते जे आहेत किंवा नेते जे आहेत आपली आपली मतं मांडत असतात. त्याचा अर्थ दुफळी झाला असा होत नाही. ती एक चर्चा आहे, ते त्यांचं स्वतःचं एक मत आहे आणि ती मत जर बरोबर असेल तर जे प्रमुख नेते आहेत आमच्या, सुनेत्राताई असतील किंवा इतर, ते त्याच्यावर विचार करतात. आमच्या इकडे जे आहे बोलण्यावर बंदी नाही आहे. परंतु काही उमेश पाटील जे पक्षाचे तुमचे आहेत ते म्हणतात, त्यांनी एक एक्सपोस्ट केली आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की अजितदादाच्या निधनानंतर काही तासातच काही लोकांनी जो आहे तो पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, अनेक आमदारांना फोन केले गेलेले आहेत, अशा पद्धतीचा दावा ते आपल्या पोस्टमध्ये करतात आहेत. आणि ते जे कोणी अशा पद्धतीचे करणारी लोक आहेत ती सगळ्यांना माहिती आहेत. कोण पोस्टमध्ये केलं? मी काय वाचलं नाही. मी काय वाचलं नाही. त्यांचं मत असू शकतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये लवकरच प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीबाबत पक्षाकडून निर्णय घेतला जाणार आहे. लवकरच सुनेत्रा वहिनींच्या मला तसं काही वाटत नाही. स्वतः प्रशांत किशोर यांनी या अशा रीतीचा प्रचार करणं किंवा इतर ज्या पूर्वी करत होते ते त्यांनी त्याच्यापासून ते दूर झालेले आहेत असं माझी माहिती आहे. आणि आता तर ते आमदार सुद्धा झालेले आहेत. परंतु भेटीगाठी होत असतात, ज्याचा अर्थ त्यांना पक्षाने नेमलं आहे सल्लागार म्हणून किंवा काय, असं घेण्याचं काही कारण नाही की म्हणून, म्हणजे मला तरी अशी काही कल्पना नाही आहे.
परंतु सध्या पक्षामध्ये वरिष्ठ नेतृत्वाला डावललं जात आहे का सर? कारण की ज्या पद्धतीनं ही सगळी पक्षातली घडामोड पाहतोय, पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांमध्येच अर्थात कोर ग्रुपमध्येच संवाद नाही आहे. आमच्या सगळ्यांमध्ये संवाद आहे. आता सुद्धा जे आहे मी जातो आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झिरवळ यांचा आखलेला जो आदिवासी कार्यक्रम आहे, येणार आहेत ना तिथे अनेक सगळे नेते येतात. कदाचित प्रफुल्लभाई पण तिथे येणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुठेही फूट पडलेली नाही आणि फूट पडली असं काही तुम्ही काही दाखवू पण नका आणि संभ्रम निर्माण करू नका. सर, वहिनींबद्दल ज्या पद्धतीत काँग्रेसने ट्विट केलं, गुडिया त्यांना उल्लेख केला गेला, ह्या सगळ्या त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहता? अजूनही नाही, ते त्यांचं वक्तव्य चुकीचंच होतं आणि आपण महिलांचा जो आहे मान सन्मान राखला पाहिजे. त्या ह्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या आहेत. त्यांच्यावर जे अजितदादांच्या मृत्यूनंतर एक मोठं संकट कोसळलं, त्यातून ते हळूहळू बाहेर येत ते आता पक्षाच्या कामाला त्यांनी जुंपून घेतलेलं आहे. आणि त्यांनी गुंगी गुडिया वगैरे म्हणणं, इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या बसल्या किंवा पक्ष ताब्यात घेतला काँग्रेस, नंतर इंदिरा काँग्रेस झाली, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांच्यावर गुंगी गुडिया म्हटलं होतं. परंतु नंतर जे आहे त्याच गुंगी गुडियाने जे आहे महाप्रताप केला आणि एका पाकिस्तानचे 2 देश करून टाकले. तर हे सगळं ज्या तुम्हाला संधी आणि थोडा वेळ तर दिला पाहिजे. त्या दुःखातून बाहेर यायचं, त्याच्यानंतर पक्ष सांभाळायचं, वेगवेगळे जे प्रवाह पक्षामध्ये असतात त्यांना बरोबर घेणं वेळ लागतो थोडासा. आणि मला असं वाटतं की त्यांनी आता जवळपास जे आहे ती धुरा समर्थपणे सांभाळायला सुरुवात केली आहे. सर, मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी महानगरपालिका जे आहे ते 237 नगरसेवकांसाठी हायफाय टॅब म्हणजे ॲपल कंपनीचा टॅब जे आहे ती खरेदी करणार आहे. कसं पाहता, ज्या पद्धतीनं वारंवार पहिले गाडी आता टॅब आणि पैसे जे आहे ते मुंबईकरांच्या करामधून हे सर्व खरेदी करण्यात येणार आहे. असं आहे की मी वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियातून सुद्धा बघितलं आहे की त्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालत आहेत आणि काही वेळा ते कानपिचक्यासुद्धा त्यांना देत आहेत की हे सगळं करण्यासाठी, खर्च करण्यासाठी. अशा प्रकारे यालाच धरून सर एक प्रश्न, इतका मोठा खर्च हा गाड्यांसाठी किंवा मग टॅब घेण्यासाठी केला जातो, पण मुंबईच्या ज्या जुहू चौपाट्या आहेत आज अक्षरशः तिथे प्लास्टिकचा कचरा डम्पिंग ग्राउंडसारखी परिस्थिती झालेली आहे. मग मुंबईकरांचा पैसा हा कुठे नेमका खर्च केला जातो? पालिका दावे करते, हे दावे आजही फोल ठरत आहेत. मला असं वाटतं की थोडं थांबलं पाहिजे. तिथे सुद्धा आले त्या भिडे मॅडम कमिशनर अश्विनीताई भिडे, त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले, कडक निर्णय घेतलेले आहे. पावसामुळे कधी कधी जो आहे हा त्रास आपल्याला होतो, कचऱ्याचा त्रास होतो, रस्त्यावर चालण्याचा त्रास होतो, पण त्यांनी स्वतः समर्थपणे जे आहे याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पावसा उघडलेल्या 2-3 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करतो. पण मुंबईकर विचारत आहेत, नेमका भ्रष्टाचार होत आहेत. महापौर स्वतः 28 दिवस झाले लोकशाही मराठी विचारते, त्या पाहणीसाठी जाणार ते गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे असं वाटतं की मुंबईकरांची कुठेतरी फसवणूक होते आहे. मला काही कल्पना नाही. तर मुंबईचा 2 वेळा महापौर असल्यामुळे मी ना महापौरांवरच्या बाबतीमध्ये काही बोलू शकत नाही महानगरपालिका. पण मला मुंबई महानगरपालिकेचा मनापासून अभिमान आहे की एवढ्या मोठ्या संख्येला, कदाचित 1.5 कोटीवरची संख्या गेली असेल आणि फ्लोटिंग जे आहेत येणारे जाणारे लोक आहेत ते आणखीन मोठे आहेत, आणखीन मोठी संख्या आहे. त्या सगळ्यांना पाणी, कचरा, आरोग्य सांभाळण्याचं काम ही महानगरपालिका मोठ्या समर्थपणे करते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर एनसीपी के वरिष्ठ नेताओं में जो है मतभेद दिखाई दे रहा है, एक दूसरे को दबाने की कोशिश की जा रही है, क्या आपको ऐसा लगता है? कोई जो है हमारे में जो है एनसीपी के नेताओं में कहीं भी मतभिन्नता नहीं है, आपसी झगड़ा कुछ भी नहीं है. मगर हमारी जो पार्टी है वो जो है विश्वास रखती है लोकशाही में.
तो हमारे कार्यकर्ता, हमारे नेता, उनको जो लगता है वो अपनी बात कई बार जो है सामने रखते हैं। अब उसमें कितना ध्यान देना है, क्या निर्णय लेना है, वो पक्ष के जो हमारे वरिष्ठ अधिकारी है सुनेत्रा ताई और उनके सारे जो साथी जो हैं वो उस पर जो विचार करते हैं। मगर एक कोई विचार आपके सामने रख देना, इसका मतलब मैं नहीं समझता हूँ कि पार्टी में कोई दो राय हो गई है या एक दूसरे से अलग हो रहे हैं। ये शंका जो है लेने में मैं समझता हूँ गलत है। जी सर, ये एमपी सुप्रिया सुले ने कहा है कि उनके 8 एमपी जो है सोमवार को मंडे को जो है पीएम मोदी से मिलने पार्लियामेंट जाने वाले हैं, क्या कहना चाहिए महाराष्ट्र के? देखिए, महाराष्ट्र में जो है मुख्यमंत्री को मिलने के लिए अपने शरद पवार साहब आते हैं, उनके कुछ काम रहते हैं, मतलब उनके खुद के नहीं मगर लोगों के, फिर वो शुगर फैक्ट्री के होंगे, लोगों की जो दूसरे जो है एमएलए उनके होते हैं तो मुख्यमंत्री को मिलते हैं। वैसे जो है जो सांसद है उनके अगर कुछ काम है तो वो पंतप्रधान मोदी साहब को ही मिलेंगे ना, तो उसमें गलत क्या है? सर, सांसद सुलेताई का ये भी कहना है कि एनसीपी जो है ओरिजिनल एनसीपी वो शरद पवार जी की है और उन्हें ही मिलनी चाहिए। अभी वो तो ठीक है, वो उनका ख्याल है। अब वो सारा मामला जो है अभी कोर्ट में है, तो कोर्ट तय करेगी। और मैं समझता हूँ कि जो आज के तारीख में जो है सुनेत्रा ताई पवार, जो अजित पवार साहब ने जो निर्णय लेकर यहाँ आए, सरकार में वो ज्वाइन हो गए और ये जो पार्टी जो है अब अजित पवार गढ़ जो है ये स्वतंत्र है और उसके पास निशानी है, झंडा है, सब कुछ है। तो आज की पार्टी में तो जो है हमारी पार्टी जो है वो कानूनी पार्टी है। तो सर, एफसीआरए अमेंडमेंट जो फॉरेन फंड है उसको लेकर जो है सुप्रिया ताई बोल रही है हम इसका विरोध करेंगे अगर ये पार्लियामेंट में पेश हुआ तो। सरकार को जो है ज्वाइंट पार्लियामेंट्री मीटिंग मैंने कहा कि भाई लोकशाही है और पार्लियामेंट है या विधानसभा है, वहाँ के जो है प्रतिनिधि अपने अपने जो है ख्याल रखते हैं और उसके ऊपर सरकार विचार करती है, तो हमेशा का काम है, ये कुछ नई बात नहीं है ये। सर, वुमेन्स कोटा को लेकर डिलिमिटेशन बिल पर बिल पर जो है सेंटर अपोजिशन से अपना सपोर्ट मांग रहा है, लेकिन अपोजिशन लगातार विरोध कर रही है। तो गलत क्या है? अगर कोई जो है एक कानून कई सरकार, कोई भी सरकार अगर चाहती है तो उसको कानूनी सपोर्ट जो है सांसद में हो या विधान भवन में हो मिलने के लिए कोशिश की जाती है, उसमें कुछ नई बात तो नहीं है और वो कोशिश करनी भी चाहिए। सर, मुंबई में जिस तरीके से सिद्धिविनायक मंदिर को लेकर जो दान पेटी चोरी का जो मुद्दा उठाया गया था उसको लेकर मुख्यमंत्री ने जो है वो चौकसी के आदेश दिए, उस पर आप जांच पड़ताल होगी, कैसे देखते हो कि उनका ऐसा कहना है कि सत्ताधारी लोग ही जो इसमें चोरी करते हैं? देखिए, जब अगर किसी ने उंगली उठाई है एक चीज़ के ऊपर तो हमारे मुख्यमंत्री महोदय ने जो है फडणवीस साहब ने तुरंत कह देगा ठीक है, आपका ये मुद्दा, इसमें कितनी जो है सच्चाई है वो हम ढूंढेंगे और उसके लिए उन्होंने जांच रखी है। सर, उद्धव जी का कहना है कि पीएम मोदी के पास जेंजी को मिलने के लिए समय नहीं है लेकिन गद्दारों को मिलने के लिए समय है दिल्ली में। अपना अपना ख्याल जो है लोग, फिर से वही, आज 9 अगस्त है जिसके लिए जो है हम स्वराज्य लिए और लोकशाही की स्थापना हुई, तो सब लोग अपने अपने ख्याल जो है लोगों के सामने रखते हैं। सर, मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मी समाजासाठी जीव देऊ शकतो, जर गरज पडली तर समाजासाठी जीव देखील घेऊ शकतो. ज्या पद्धतीने कुणबे जे प्रमाणपत्र देणार त्याच्यावरती त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. असं की त्याला समर्पक उत्तर जे आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सगळी मंडळी देत आहे आणि कुठेही जे आहे यामध्ये काही चूक होत नाही हे त्यांनी ठणकावून ते त्यांना सांगताय. त्याच्यामुळे मी आता अधिक काही बोलण्याची गरज नाही. जरांगे पाटील म्हणतात की शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार जे आहे ते डोक्यात आणू शकतो. आमदार देखील पाडू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. सर, महाराष्ट्र में त्यांनी असं म्हटलंय की म्हटलं ते पुढे बोला. सर, महाराष्ट्र में दूध की कीमतें ₹2 बढ़ गई है, 11 तारीख से इम्प्लीमेंट। सारी जो है चीज़ें थोड़ा देखो, हर साल 6% जो है वो इन्फ्लेशन होता है, बढ़ता है भाव,
और ये जो है दूध का भी भाव जो है कई सालों से बुरा नहीं था। जो काश्तकार जो हमारे किसान हैं भाई, जो जिसका जो एक साइड बिजनेस है, ठीक है ठीक उसके लिए आहे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।